अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 16 18 मार्च 2024. मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. स्वतःवर प्रेम करायला शिका. नमस्कार मित्रांनो, अभ्यासाचा राजमार्ग या व्हिडिओ मालिकेमध्ये आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे स्वतःवर प्रेम करायला शिकणे. स्वतःवर प्रेम करायला शिकणे. मित्रांनो, हा विषय ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात एक शंका निर्माण होऊ शकते की आम्ही स्वतःवर प्रेम करत नाही का. तर मित्रांनो, स्वतःवर प्रेम करायला शिकणे हा विषय आणि बहुतेक वेळा मुले स्वतःवर प्रेमच करत नाहीत आणि त्यांचे जे स्वभाव दोष असतात हे स्वभाव दोष कमी होण्याऐवजी वाढतच जातात. स्वभाव दोषामध्ये खास करून राग हा विषय येतो आणि मला माझा राग कसा शांत केला पाहिजे ही गोष्ट आजच्या पिढीला शिकवण्याची खूप गरज आहे. हाऊ टू कंट्रोल माय अँगर. मला माझा राग कसा शांत केला पाहिजे. आणि मित्रांनो, या व्हिडिओ चॅनलवर मला माझा राग कसा शांत केला पाहिजे या अनुषंगाने मी काही व्हिडिओ बनवणार आहे. अर्थात लगेच नाही, पण थोडा वेळ लागेल, पण मी हे व्हिडिओ बनवेन आणि माझ्या चॅनलवर हे मी आपल्यासाठी प्रसारित करेन. आजचा विषय आहे की मी स्वतःवर प्रेम करायला शिकणं. मित्रांनो, मुलांनी आई वडिलांवर प्रेम करणं हा विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया असतो. जी मुलं आपल्या आई वडिलांवर प्रेम करतात ती मुलं जीवनामध्ये प्रचंड यशस्वी होतात, खूप यशस्वी होतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आई वडिलांवर प्रेम करणं हा पाया आहे हे 100% खरं आहे. पण त्याच्या अगोदर प्रत्येक मुलांनी स्वतःवर पण प्रेम करायला शिकलं पाहिजे. पण याच्या अगोदर एक व्हिडिओ पाहिला होता की मी कोण आहे हे समजून घेणं. मित्रांनो, मी कोण आहे याच्यामध्ये आपण पाहिलं की आपण ईश्वर पुत्र आहोत. आपण फार लकी आहोत. आपली निर्मिती करताना परमेश्वरांनी आपल्यावर खूप काम केलेलं आहे. आज जे मला शरीर, मन, बुद्धी ह्या गोष्टी परमेश्वरांनी दिलेल्या आहेत आणि या गोष्टींची क्षमता खूप आणि प्रचंड. मानवी बुद्धी काय करू शकते याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही. मानवी बुद्धी अगाध आहे आणि मागच्या काही 200-300 वर्षामध्ये ज्या झपाट्याने आणि ज्या वेगाने जग बदलते याचं बरंचसं श्रेय मानवी बुद्धीला जातं. मित्रांनो, मानवी बुद्धी जेवढी ताकदवान आहे तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 1 मानवी शरीर, 2 मानवी मन आणि 3 मानवी बुद्धी. गेल्या 300 वर्षामध्ये जे काही मानवी बुद्धीने चमत्कार दाखवलेला आहे आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे काही शोध लागलेले आणि आत्ता अलीकडच्या 20-25 वर्षामध्ये जे काही माहिती तंत्रज्ञानाचं युग सुरू झालं आणि आत्ता फार लवकर आर्टिफिशियल इंटेलिजन्स एज सुरू होणार आहे. मित्रांनो, आता फार लवकर आर्टिफिशियल इंटेलिजन्स एज सुरू होणार आहे आणि मानवासारखं काम करणारी कॉम्प्युटर्सची माणसं तयार होतील आणि नुसती होतील नाही, माणसासारखं काम करतील.
चायनामध्ये तर शेतीचं काम करणारे मजूर चायनाने सुरू केले की ते त्यांना शेतामध्ये सोडलं की ते माणसासारखं काम करतात. हे कुठून आलं? हे मानवी बुद्धीचं लक्षण आहे. पण आता काय प्रगती होते ही पाहण्यासारखी येणाऱ्या काळात ती दिसेलच आपणाला. पण मित्रांनो, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मानवी जीवनाबद्दलचा, आणि तो मानवी मनाशी संबंधित असतो. मानवी मन ही एक विचित्र गोष्ट आहे. मी विश्वास ठेवतो, ती गोष्ट खरी असो की खोटी असो, पण ज्या अर्थी मी विश्वास ठेवतो त्या अर्थी ती गोष्ट माझ्यासाठी खरीच असते. जगासाठी ती खरी नसेल, पण माझ्यासाठी ती खरीच असते. मित्रांनो, जर मी स्वतःवर प्रेम करत असेल तर मी स्वतःच्या कायम चांगुलपणाचा विचार करायला लागणार. स्वतःतले स्वभाव दोष निघून जावेत म्हणून प्रयत्न करणार. माझ्यावर जी प्रेम करणारी माणसं आहेत त्यांच्यावर मनापासून प्रेम करायला लागणार, कारण ही माझी आहे. मी चांगला माणूस आहे, मी स्वतःवर प्रेम करतो, माझ्याजवळ कुठलाही दुर्गुण नाही, माझ्याजवळ काहीही लपवण्यासारखं नाही, असं जेव्हा माणसाला वाटतं तेव्हाच मनुष्य स्वतःवर प्रेम करू शकतो. आपण खोटं बोलतो, जगाला माहिती असो नसो, आपण जेव्हा खोटं बोलतो तेव्हा जगाला माहिती असो किंवा नसो, मला माझ्या अंतर्मनाला माहित असतं की मी खोटं बोललो. मी खोटं बोललो याचा तुम्हाला जाहीर खुलासा द्यायची गरज नाही, जगाला ओरडून सांगायची गरज नाही मी खोटं बोललो. पण तुमचं अंतर्मन जाणून असतं की मी खोटं बोललो. आणि मित्रांनो, जर हे खोटं बोलणं थांबवलं नाही तर मग आपल्या मनामध्येच एक संघर्ष उभा राहतो. आणि हा संघर्ष स्वतःचाच तीव्र निषेध करायला लागतो. आणि जेव्हा मनुष्य स्वतःचाच धिक्कार करायला लागतो तेव्हा मनुष्य स्वतःवर प्रेम करू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, अशी कुठलीही परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये माझं मन माझा स्वतःचाच धिक्कार करायला लागेल, त्या सगळ्या परिस्थिती टाळल्या पाहिजेत. म्हणजे खोटं बोलणं टाळलं पाहिजे. खोटं बोलणं टाळलं की आमच्या अनेक समस्या सुटणार आहेत हे अनेकांना माहितीच नसतं. मी जेव्हा केव्हा खोटं बोलतो आणि ते खोटं खरं हे सांगण्याचा प्रयत्न करतो, तसा तसा माणूस स्वतःच्या अंतर्मनातून स्वतःला द्वेष करायला लागतो, स्वतःचा निषेध करायला लागतो. आणि म्हणून मित्रांनो, ही वेळच येऊ देऊ नका. आणि अडचण आलीच काही तर खोटं बोलू नका. आणि खोटं बोलावं लागलं तर लवकरात लवकर स्वतःला माफ करून टाका. आणि आपल्या खोटं बोलण्यामुळे जर कुणाचं नुकसान झालं असेल तर त्या व्यक्तीची माफी मागा. आणि म्हणून मित्रांनो, जेव्हा मुलं आई वडिलांवर प्रेम करत असतात आणि त्यांच्या हातून जेव्हा चुका होतात आणि जेव्हा त्या चुका आई वडिलांकडे कबूल केल्या जातात, तेव्हा मनुष्य स्वतःचा निषेध करण्याच्या पुढच्या टप्प्यातून स्वतःला वाचवू शकतो. आम्ही चुका करायच्या, कुठल्याही चुका असो, खोटं बोलणं असो, काम न करणं असो, किंवा
काही नकळत घडलेली चूक असो, ह्याच गोष्टी छोटी छोटी सी ही भूले हमको बुरा बनाती है, नीज सुधार के पद से हमको छोटी छोटी सी ही भूले हमको बुरा बनाती है, नीज सुधार के पद से हमको कोसों दूर भगाती है. मित्रांनो, छोट्या छोट्या चुका होतात, पण ह्या छोट्या छोट्या चुका आमच्या अंतर्मनामध्ये असा गोंधळ घालतात आणि स्वतःचा असा निषेध करतात. आणि त्यामुळं मित्रांनो, मला जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, मला जर काही करायचं असेल, कमवायचं असेल, तर अगोदर मी माझ्या अंतर्मनाला जिंकलं पाहिजे. मी खोटं बोलणार नाही, मी काम टाळणार नाही, मी जबाबदारी टाळणार नाही, मी कुणाचा अपमान करणार नाही. माझा अपमान झाला तर मी सहन करेन, पण इतरांचा अपमान करणार नाही. मित्रांनो, मनुष्य चुका करतो आणि स्वतःच्या प्रगतीचे रस्तेच बंद करून टाकतो. आणि बऱ्याच वेळा मग अहंकाराचा आसरा घेतो. अहंकार म्हणजे काय, की गोष्ट खोटी आहे हे मला माहिती आहे, पण माझ्यासाठी ती खरी आहे म्हणून अट्टाहास करण्याचा प्रयत्न. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये आमचं अंतर्मन खचत जातं. 3 गोष्टी परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत. शरीर, आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे. बुद्धी, आपण आपला बौद्धिक विकास केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मन, आपण स्वतःचा मानसिक विकास केला पाहिजे. आणि माझ्या स्वतःच्या मानसिक विकासासाठी मी स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. मी स्वतःवर प्रेम करेन, पण मला स्वतःवर प्रेम करायचं असेल तर मला माझ्या नजरेतून उतरू देता कामा नये. मी खोटं बोलता कामा नये. मी काम टाळणं बरोबर नाही. मी माझी जबाबदारी वेळेवर पार पाडली पाहिजे. आणि मी माझ्या स्वतःच्या चौकटीत स्वतःला व्यवस्थित सिद्ध केलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करायला लागता, मनापासून प्रेम करायला लागता, तेव्हा तुमचं मन तुमच्या अनेक चुका थांबवतं. आणि त्याचा फायदा असा होतो की मी इतरांवर पण प्रेम करायला लागतो. इतर माणसं चुकली तर त्या चुकांकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. त्यांना पण माफ करायला पाहिजे. मी चुकलोय कुठं, तर मला योग्य ठिकाणी माफी मागितली पाहिजे. आणि हे जे काही स्वतःचं मन आहे, त्याला कधी कधी जमीर शब्द वापरतात. जमीर, माझं मत, अंतरात्मा, तो दुखावला जाता कामा नये. आणि ह्या गोष्टी घडल्या तर मनुष्य स्वतःवर प्रेम करतो, आईवडिलांवर प्रेम करतो, इतर नातेवाईकांवर प्रेम करतो, स्वतःच्या मित्रमंडळीवर प्रेम करतो. आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद येतो. आणि त्याला स्वतःचा, शरीराचा आणि बुद्धीचा विकास करणं, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. म्हणून मित्रांनो, स्वतःवर प्रेम करा, आईवडिलांवर प्रेम करा, चुका करू नका आणि जीवनामध्ये प्रचंड यशस्वी व्हा. धन्यवाद.